नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे तुमची प्रतिभा मुकेश्वर. तर चला आपण आजचा विषय कोणता आहे ते पण सांगूया सुरुवातीला. तर आजचा विषय तुमच्या मानधनाबाबत आहे, जे की अजून तुम्हाला म्हणजे त्या मानधनाविषयी आतुरतेने वाट आहे. तर ज्या प्रतीक्षेने तुम्ही वाट बघत होतात मानधनाची, तर जास्त नाही पण एका महिन्याचं तुम्हाला मानधन ते आलेलं आहे आणि या 1-2 दिवसात तुम्हाला ते मिळणार तुमच्या तालुक्यावरून. कारण राज्यावरून आजच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की आज त्यांनी पैसे तुम्हाला पाठवलेले, पण म्हणजे आपल्या ऑफिसला TH ऑफिसला डिस्ट्रिक्ट ऑफिसला पाठवलेले आहे आणि तिथून फॉरवर्ड होण्यासाठी हा वेळ लागतो 1-2 दिवसाचा. तर त्या 1-2 दिवसामध्ये सर्वांचे जे पेमेंट आहे ते होणार आहे आणि काही का होईना 1 महिन्याचं का होईना तर पेमेंट आपल्याला मिळणार आहे, याची शाश्वती आहे. तर तुम्ही बघू शकता फोटो. जे आजचा GR आहे, आजचीच 5 तारीख आहे आणि आज 5 तारखेच्या GRमध्ये ते दाखवलेलं आहे की आजच पैसे त्यांनी पाठवलेले आहे. आणि याचं श्रेय पूर्ण जातं युनियनला, कारण युनियनने पाठपुरावा केला आणि आजच आनंदी मॅडम आणि पाटील मॅडम या तिथं गेलेल्या होत्या मुंबईला आणि आज त्यांनी तिथून पाठपुरावा करून त्वरित जो या महिन्याचा मोबदला होता एप्रिल महिन्याचा महाराष्ट्र सरकारचा, तर तो त्यांनी फॉरवर्ड करायला सांगितलं स्वतः जाऊन तिथे. तर जो मे महिन्याचा आणि जून महिन्याचा, आता हा जून महिन्याचा आहे, तर हा एकत्रित निधी येणार असं त्यांनी सांगितलं. 2 महिन्याची मागणी त्यांनी तिथं लेखी स्वरूपात केलेली आहे आनंदीताई आणि पाटील मॅडमांनी. तर हा पण लवकरच तुम्हाला मोबदला मिळणार आहे, तर त्याची चिंता नसावी. फक्त राहिलं केंद्राचं, तर केंद्राचं जे ऑनलाईन पेमेंट पद्धती आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा चालू आहे, त्या कारणाने आपलं पेमेंट रोखलेलं आहे. तर ते पेमेंट पद्धती कधी सुरळीत होते ते आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळं तो पेमेंट कधी येणार कधी नाही त्याची गॅरंटी अजून कोणालाच नाही आहे. येईल ते जुलैपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत. कारण जे मुंबईचे जे आपले अभियंता आहे, संचालक आहे, त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तिथं पाठपुरावा केला आहे आणि मुंबईला पण आम्ही जाऊन आलेलो आहे, ते नेमका प्रॉब्लेम कुठं आहे. तर त्यांनी ते सांगितलं की पेमेंट पद्धतीमध्ये जे सुधारणा होऊन राहिली त्याचीच त्यांना ते अडचण चाललेली आहे. तर काळजी नसावी सर्व आशा आणि सर्व गटप्रवर्तकांना. सर्वांचं जे पेमेंट आहे तर ते होणार आहे. थोडं लेट होईल पण ते सर्व पेमेंट मिळणार आहे. आता 1 महिन्याचं एप्रिलचं पेमेंट आलेलं आहे आणि माझ्या स्क्रीनवर मी तुम्हाला ते दाखवत आहे की आजचा GR आहे हा 5 तारखेचा आणि आजच मी तो तिथून पाठवलेला आहे आणि हे युनियनच्या माध्यमातून झालेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि तुमच्या तालुक्यावर तुमची BCM किती दिवसात टाकतो तो म्हटलं त्याच्यावर डिपेंड आहे. आता तुम्हाला केव्हा तुमच्या खात्यावर जमा होतो. तर आजची चांगली गुड न्यूज सांगितली तुम्हाला. आणि आणखी काही प्रश्न असतील तुमच्यावाले, काही कामाविषयी कामासंबंधित काही समस्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता. आणि त्या कमेंटच्या जी कमेंट मला रितसर वाटली की त्याचं मी नक्की व्हिडिओ बनवेन आणि त्याचं तुम्हाला उत्तर पण मी देईन. तर ज्या तुमच्या कामाविषयी आहे, ज्या मोबदल्याविषयी आहे, त्याच्याबाबत तुम्ही संपूर्ण आशाताई आणि गटप्रवर्तकताई मला कमेंट करू शकता. आणि हेच सांगायचं होतं की अशा पद्धतीने तुमचं पेमेंट ते येणार आहे. तर केंद्र सरकारचं जुलै आणि ऑगस्ट महिना निघू शकते, तरी केंद्र सरकारचा पैसा आज येतो का उद्या येतो असं न केल्यापेक्षा जुलैपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे, जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत. तर एवढंच सांगायचं होतं. 2-3 महिन्यापासून जे 3-4 महिने झाले, कोणाची 2-3 महिन्यापासूनचे आहे, म्हणजे सरळ एप्रिल महिन्याच्या अगोदरपासूनचे जे पेमेंट आहे
एप्रिल मे जून जुलै असे 6-6 महिन्याचे पेमेंट लटकलेलं आहे. काही काही जिल्ह्यामध्ये खूप दिवसाचे लटकलेले आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये थोडेफार जो निधी असते तर तो उपलब्ध असल्या कारणाने काही जिल्ह्यामध्ये किंवा काही तालुक्यामध्ये त्या आशा आणि गट प्रवर्तकांचे पेमेंट त्यांनी आपल्या स्तरावरती केलेलं होतं. आणि ज्यांचं 6-6 महिन्याचं राहिलेलं आहे तर ते तिथून जेव्हा निधी येईल तर ते तुमचं पेमेंट तुम्हाला मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा. तुम्हाला पण माहिती झाली आणि इतरांना पण माहिती होऊ द्या. शेअर करा, लाईक करा.